नमस्कार मित्रांनो, मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठामध्ये जी पिऊन पदाची ॲड आलेली होती मित्रांनो, तर त्यासाठीची तिसरी वेटिंग लिस्ट, तिसरी शॉर्ट लिस्ट मित्रांनो, वेटिंग लिस्ट नाही शॉर्ट लिस्ट सध्या प्रसिद्ध झालेली आहे। पहिल्या 2 शॉर्ट लिस्ट आल्या होत्या आणि आता पुन्हा ही तिसरी शॉर्ट लिस्ट आलेली आहे। आणि या लिस्टमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत त्यांनी काय करायचं आहे ते पहा। त्यांनी पुढील अल्पसूची तयार करण्याकरता खालील यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांना अशी सूचना देण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणित प्रती, जशी की 7वीचं गुणपत्रक, 10वी 12वी व पदवीचे प्रमाणपत्र आणि ऑनलाईन नोंदणी क्रमांक पावतीची प्रत आणि अर्जाची प्रत पडताळणी कळता दिनांक 4 सप्टेंबर 2018 पर्यंत प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, 5वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, GT हॉस्पिटल प्रांगण, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई 40001 या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवायचे। फक्त स्पीड पोस्ट मित्रांनो। इतर मार्गाने पाठवलेले आपले कागदपत्रे, त्याचप्रमाणे 4 सप्टेंबर 2018 नंतर प्राप्त झालेले कागदपत्र स्वीकारली जाणार नाहीत। जर एखाद्या उमेदवाराने वर नमूद केलेल्या सूचनांची पूर्तता विहित वेळेत न केल्यास त्याची उमेदवारी चाचणी परीक्षेकरिता विचारात घेण्यात येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी। खोटी कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल, तसेच तो फौजदारी कारवाईस पात्र राहील याची नोंद घ्यावी। केवळ उमेदवाराची कागदपत्रे पडताळणीसाठी मागवली म्हणून त्यास चाळणी परीक्षेस बसण्यास अधिकार प्राप्त होणार नाही, याची नोंद घ्यावी मित्रांनो। आणि या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क नाही। तर लवकरात लवकर मित्रांनो आपली ज्यांची नावं ह्या यादीमध्ये आलेले आहेत त्यांनी आपापले डॉक्युमेंट तिकडे दिलेल्या पत्त्यावर ठराविक वेळेत कागदपत्रांच्या सहित पाठवा मित्रांनो। तर असं हे अपडेट होतं की तिसरी शॉर्टलिस्ट प्रसिद्ध झालेली आहे। याबाबत आपल्या मनात आणखी काही शंका असतील तर तशा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्रांनो, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। बाय।